85 फुटांची उंची, अर्धा किलोमीटरचं अंतर आणि खाली निळाक्षार समुद्र, हे वर्णन आहे आरेवारेमधल्या झिपलाईनचं। सध्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची खऱ्या अर्थानं रोमांचकारी सफर या झिपलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। अंगावर काटा आणणारा असा हा अनुभव, आणि हे अनुभव सध्या पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत की जे या झिपलाईनचा अनुभव पहिल्यांदा घेत आहेत। मॅडम, काय सांगाल, कसं वाटतंय पहिल्यांदा या ठिकाणी एवढं मोठं अंतर आणि खाली निळाक्षार समुद्र? समुद्र म्हटलं तर कोकण, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे। मी मनीषा आणि हे माझे हस्बंड श्रीनिवास, आम्ही हा आगळा वेगळा पहिल्यांदा घेणार आहे अनुभव। तर बघूयात आता किती मजा येणार आहे। भीती तर खूप वाटते आहे, पण वी आर एक्सपेक्टिंग अ गुड एक्सपिरियन्स। सो तर तुमचा काय अनुभव, कसं वाटतंय हा सगळा थ्रिल झिप लाईन करतानाचा? मला खूप दिवसापासून हे अनुभवायचंच होतं, तर बघूया, खूप छान मजा येईल असं वाटतंय। नक्कीच खऱ्या अर्थानं एक वेगळा आणि विलक्षण अनुभव या ठिकाणी हा सुरू होताना पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते या झिपलाईनचा थरार अनुभवत आहेत, आणि आरेवारेमध्ये रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष या ठिकाणी ही झिपलाईन या ठिकाणी साहसी खेळामधली या ठिकाणी केली जाते। आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात, आणि हा वेगळा असा थरार या ठिकाणी अनुभवताना लोक पाहायला मिळतात। त्यामुळं या झिपलाईनचा थरार अनुभवण्यासाठी कोकणात किमान एकदा तरी येणं आवश्यक आहे, आणि हा थरार अनुभवण्याची मजा खऱ्या अर्थानं इथेच आल्यानंतर ही अनुभवता येते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।